स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि जस्ट आता मी निघाले ऑफिसला, मस्त असं रेडी झाले आणि आता जाते। इथून ऑटो वगैरे भेटते का बघते, नाहीतर बस जे भेटेल ते त्याने जाते। आता पहिले तर मला झेरॉक्स काढायचे आहे थोडे डॉक्युमेंट्सचे, आणि त्यानंतर मग जाणार आहे मी। काही फॉर्म्स होते, मग मला त्याचे झेरॉक्स पण मारायचे होते। आणि एवढ्या सकाळी काही दुकानच कुठं, म्हणजे 10-10:30 वाजले होते तरी कुठंच मला शॉप ओपन दिसत नव्हते। फायनली एक प्रिंटिंगचं शॉप होतं, मग मी तिथे गेले। त्या दादांना म्हटलं की मला प्रिंट काढून द्या। ते म्हटले इथे तर आम्ही फ्लेक्स हे करतो, पण देतो म्हणे मी प्रिंट काढून। मग त्यांनी मला 2 प्रिंट काढून दिले आणि मग मी परत थोडंसं निघाले। त्यात ऑटो पण भेटत नव्हत्या, थोडंसं चालत पुढे आले आणि मग त्या दादांनी, म्हणजे त्यांचे ऑटो रिकामध्ये आले। आणि बिचारे ते ऑटोवाले दादा एवढे भारी होते, त्यांनी मला, म्हणजे मी चालत होते, म्हटलं जेव्हा ऑटो भेटेल तेव्हा बघूया। आणि त्यानंतर ते आले, ते म्हटले चला मी तुम्हाला सोडतो। मग मी त्यांना म्हटलं की 10 रुपये देते। त्यांनी थोडंसं मला पाठीमागे सोडलं, पण त्यांनी काही ते घेतले नाही। ते म्हणे नाही ठीक आहे, माझी पण रिक्षा रिकामी चालत होती त्याच्यामुळे मग त्यांनी मला सोडलं। आणि इतका दम लागलाय मला, बापरे। पहिलं जाऊन आता मस्त कॉफी घेते, थोडंसं काम आहे ते करते, तर चलो। इतकं गरजेचं आहे, चहाचं असं डोकं पूर्ण जड पडलंय। पहिले चहा घेते सकाळी, ते इतकं थंडीचं इतकं बोगस वातावरण होतं, पण मग काही सकाळी उठावंच लागलं, पटकन आवरलं। आज असा काहीतरी माझा आउटफिट आहे। आउटफिट एकदा चेक केला आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त आता कॉफी घेऊया। आज चहा नव्हते घेणार, आज कॉफीच पाहिजे होती, मग मस्त अशी कॉफी घेतली। आणि त्यानंतर थोडंफार काम होतं, मीटिंग्स होत्या, फॉर्म पण सबमिट करायचा होता। मग तो फॉर्म फिलअप केला आणि बाकी कामे केली। फलंदाजीसाठी आले आहेत शुभम भालके, साथीने महेश आंबेकर। 2 षटकांची अखेरीस धावसंख्या झाली 10। पुढील 6 षटकांमध्ये म्हणजे 36 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता HSBC सुपर किंग्स या संघाला। फलंदाज बॉल सेक्टर असं वाटतं त्या बॉलला कसं आणि कुठं मारू। दुसऱ्या षटकाला सुरुवात, डाव्या हाताचे गोलंदाज आणि पहिला चेंडू सुंदर हटवला आणि एका डावात समाधान मानव क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर। त्यामुळे 2 षटक 1 चेंडू आता वाजले 4 आणि आता मी घरी जाते, कारण माझी 4:30ला मीटिंग आहे। परत मग घरी जाऊन फ्रेश होऊन परत मीटिंग अटेंड करायची। इथं नेटवर्क थोडं आज इश्यू आहे, त्याच्यामुळं मग आता मी घरी जाते आणि त्याच्यानंतर मग मीटिंग करूया। आणि बघते आता, आज चालतच जाते, बघू आता रिक्षा वगैरे भेटली तर ठीक, नाही तर जाते मग। आता माझं मीटिंग झाली आणि आता स्वयंपाक करते लवकर। आता वाजले 6, पटकन स्वयंपाक करून घेते, कारण मला पण भूक लागली आणि इतकी झोप येते ना डेंजर। सकाळी मी लवकर उठले होते आणि थोडी तब्येत पण मला आता ठीक नाही वाटत आहे। बघते थोड्या वेळाने जर हॉस्पिटलला जाऊनच येईल, कारण माझा घसा आणि पूर्ण म्हणजे असं सर्दीने इतकं थंड होत आहे। मग मी पटकन आता स्वेटर घालून घेतलं आणि इथं श्वेताचं चालू आहे स्वामी चरित्र वाचण्याचं काम। इथे वाचते,
आता आम्ही स्वयंपाक करायला घेतला, पण नेमकं मला आता डाळ तडका करायचा आहे, पण डाळच संपली. तर मग आता मी खाली जाते, पहिले डाळ घेऊन येते. खाली जायचं तर मला एवढा कंटाळा आलाय, कारण बाहेर एवढी थंडी आणि धूळ असल्यामुळं ना मला अजिबातच खाली जाऊ नये वाटत. एकतर वरती पण ते काम चालू आहे, त्याच्यामुळे एवढा आवाज आहे सगळीकडे. माझं असं डोकं पूर्ण आता सर्दीने असं एकदम बंद पडल्यासारखं झालंय आणि कान पण एवढे दुखताय ना. तर आता पहिले खाली जाते, पटकन घेऊन येते आणि लवकर जेवण बनवते. आता कंटाळा तर आलाय, पण आता काय झोप येऊ राहिली ना आता. मेकअप काय आहे तिथं, लग्न आहे काय? मला नको दाखवू माझं चेहरा. मी काही केलं नाही. की झोप येते, पटकन खाली जातो. खाली जाण्याचं मेन कारण होतं की आम्हाला मूग डाळ आणायची होती आणि मूग डाळ वगैरे घेतली. त्यानंतर मग समोर पाणीपुरी दिसली आणि जे काम करायला आलो होतो ते बाजूलाच राहिलं आणि आम्ही दुसरेच कामं करत बसलो. मग मस्त शेवपुरी खाल्ली आणि त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर पण सगळा स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि आम्ही खालून येत असताना मग हे छोटंसं बाळ तिथं होतं आणि ते आमच्या पाठीमागे आलं. मग त्याची मम्मी पण आली, मग त्याला चॉकलेट दिलं आणि श्वेता त्याच्याबरोबरच खेळत बसली. आणि त्यानंतर संध्याकाळचं मी हे विटॅमिनची गोळी घेते, कारण थोडं माझं म्हणजे मला विटॅमिनची पण कमीच आहे आणि थोडंसं माझं ब्लड पण कमी आहे. मग म्हटलं चला, थोडं डॉक्टरने पण मला ह्या टॅबलेट सजेस्ट केल्या, मग मी त्या असा डेली होता घेते आजचा संध्याकाळी. दिवस आणि इथं श्वेताचं चालू आहे बॅग भरणं, कारण तिला उद्या जायचं आहे घरी, पण तिचा प्लॅन होणार आहे फ्लॉप. बघूया आता. तर चलो गाईज, असा होता आजचा दिवस. आणि हिचं हे बघ आहे का, ही बॅग मला दाजीने दिलेली आहे. आणि याच्याबरोबर अजून पण 2 बॅग आहे. तर असा मस्त असा दिवस गेला. तुमचा पण दिवस मस्तच गेला असेल. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.